नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सकाळ शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 30 मार्च 2026 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये बरेच दिवसापासून भाजीपाल्यांच्या तसेच फुलांच्या दरावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेले पाहायला मिळतात। तर अजून काही दिवसांमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी मंदीचं या ठिकाणी आपल्याला सावट पाहायला मिळते। तर आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्याची देखील आपल्याला पाहायला मिळते। तर याचा परिणाम आपल्याला शेतमालाच्या दरावरती कायम पाहायला मिळते। तर चला जर पाहू की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते। पिंगळीची तसेच ब्ल्यूडीची क्वालिटीनुसार दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर गोल्डन डीजीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 10 तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। सनफ्लॉवरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। जिप्सोबलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीचे दर जे 16 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील बिजलीचे दर पाहायला मिळतात। ॲस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ॲस्ट्रोसाठी सरांचा दर जे आहे 60 ते 65 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील ॲस्ट्रोसाठी दर पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळते। दशगुलाबची क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 60 रुपये ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील दशगुलाबचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आपल्याला दशगुलाबच्या दरावरती कायम पाहायला मिळते। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतो। कापरी पंढरपूर फुलांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कापरी पंढरपूर फुलांचे दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक जर बघितलं तर साधारणतः 80 ते 100 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार कमी झालेली पाहायला मिळतात। चांगल्या मालासाठी 12 ते 13 रुपयापर्यंत, एखाद दुसऱ्या वक्तासाठी 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर एखाद दुसऱ्यासाठी पाहायला मिळते। तर चांगले माल जे ते 10 ते 11 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती विक्री होताना पाहायला मिळते। हलके माल जे ते 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला हलक्या मालांची देखील विक्री होताना पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे ते 12 ते 13 रुपयापर्यंत, 13 म्हणजे एका दुसऱ्या वक्तासाठी 13 रुपये बाजार पाहायला मिळते। सरासरी मार्केटमध्ये जर पाहिले तर साधारणतः 9 ते 11 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते। लहान साईज मध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात। जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावचे दर जे आहे 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताची वांग्याचे दर जे आहे 15 तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला मिळतात। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळतोय। आल्याची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये भरपूर झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही थोडेफार स्थिर असलेली पाहायला मिळतात। कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। गावरान कोथिंबीरसाठी 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। विलायती कोथिंबीरची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला मिळतात।
पांढऱ्या पोपटी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पोपटी मिरचीसाठी बाजार कमी झालेली पाहावते. चांगल्या मालासाठी 30 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पोपटी मिरचीसाठी दर पाहावते. हिरव्या मिरचीची आवक जर पाहिजे तर आवक देखील कमी झाल्याचा परिणाम आवक देखील कमी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात. पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर क्वालिटी मध्ये पुनेरगावसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 ते 55 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला मिळतात. बिलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील बिलसाठी दर पाहायला मिळतोय. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमाचे दर जे साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतात. बीटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीटासाठी 6 ते 7 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात. हलके माल जे 4 ते 5 रुपयापासून देखील बीटाचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 ते 42 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीचे दर जे साधारणतः 15 रुपयापर्यंत हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी चायना काकडीचे दर ही आपल्याला 14 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात. हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला मिळतात. भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी 40 तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दोडक्याचे दर पाहायला मिळतात. वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील वालगावडीचे दर पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो साडेसारांचा दर जे 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे आहेत साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील सुटपांसाठी दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला बरेच दिवसापासून कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळते. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून भरपूर असलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी 11 रुपयापर्यंत, एका दुसऱ्या वकलसाठी 12 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते. हलके माल जे 6 ते 7 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडसाठी दर पाहायला मिळतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबसाठी साधारणतः दर जे 300 तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून हलके तसेच लहान साईज मध्ये डाळिंबचे दर पाहायला मिळतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला कच्च्या लिंबांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील लिंबांची आवक दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या लिंबासाठी 100 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये कच्च्या लिंबांची मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते.